नमस्कार. मी डॉक्टर अमित बेडवे. आजची स्टोरी आहे बबल्या. या स्टोरीचं आपण मराठी आणि इंग्रजी असं दोन्ही भाषांमध्ये अभिवाचन आपल्या चॅनलवर त्याचा पॉडकास्ट प्रदर्शित करत आहोत. मराठी जे वाचन केलं आहे ती आपली एक छोटी मैत्रीण आहे प्रांजल शेटे, आणि इंग्रजी अभिवाचन केलं आहे मिहित कुलकर्णी याने. तर याची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की 2005-06 साली मी पुण्याहून दौंडला रेग्युलर शटलने अपडाऊन करत होतो. तर त्या दरम्यान जे काही मला अनुभव आले, त्या प्रवासात भेटलेली मुलं, भिकारी, सहप्रवासी यांच्याविषयी मी लिहिलेले लेख होते, जे दौंड पुणे शटल या पुस्तकात प्रकाशित झालेले होते. तर त्या लेखांची पार्श्वभूमी ह्या अभिवाचनामध्ये आहे. आजची आपली जी स्टोरी आहे तिचं नाव आहे बबल्या. आजच्या कथेचं नाव आहे बबल्या. लेखक डॉक्टर अमित बिडवे आणि अभिवाचन प्रांजल शेटे. 5-6 वर्षाच्या छोट्या बबल्याची सगळे प्रवासी वाट पाहत असतात. छोटीशी मूर्ती, चेहऱ्यावर रंगवलेल्या मिशा, डोक्यावर गोल टोपी आणि तिच्या मध्यावर दोरीने बांधलेला गोंडा. डब्यात शिरल्यावर स्वतःच्या माकड चाळ्यांनी लोकांना हसविणे हे त्याचे काम. त्यातून त्याला बऱ्यापैकी पैसे मिळतात. फक्त जेव्हा गरागरा मान फिरून तो टोपीचा गोंडा हलवितो तेव्हा मात्र माझ्या पोटात ढवळते. त्याच्या मणक्यांवर येणाऱ्या ताणांचा उगाचच काळजी वाटते. एकदा त्याला सहजच मान दुखत नाही का असं विचारलं. कधीमधी दुखती, पण तसं केल्यावरच पब्लिक हसतं आणि मग ज्यादा गल्ला जमा होतो. बबल्याचं उत्तर. काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र स्वतःच्या दुसरीतील मुलाला माझ्याकडे मान दुखते म्हणून घेऊन आला होता. नक्की कारण समजत नव्हते, पण नीट चौकशी केल्यावर सध्या सुट्टीत तो रोज 2-3 तास कॉम्प्युटर गेम्स खेळतो असे समजले. मी ते बंद करा असे सांगितल्यावर मित्र म्हणाला, अरे पण तो मस्त खेळतो आणि दुसरा फायदा म्हणजे जरा कॉम्प्युटरची माहिती पण होते आणि जरा 2-3 तास एका जागे बसून पण राहतो. असं कर, जरा सुट्टी संपेपर्यंत दुखणं कमी होण्याच्या गोळ्याच दे. मी निरुत्तर. वर्क ऑन रूट कॉज नॉट ऑन इफेक्ट असे एक वाक्य आहे. म्हणजे दुःखाच्या मुळावर उपचार करणे हे परिणामांवर उपचार करण्यापेक्षा महत्त्वाचे आहे. पण स्वतःच्या मुलाला कॉम्प्युटर गेमशिवाय दुसरा चांगला पर्याय देऊ न शकणारा माझा मित्र ट्रीट ऑन द इफेक्ट हाच सोपा पर्याय निवडत होता. रोजच्या आयुष्यात आपण देखील किती वेळा याचाच विचार करतो. चिडचिड करणे, मुलांवर ओरडणे, सतत आजारी पडणे इत्यादी अनेक गोष्टी या वरवरच्या इफेक्ट असतात. त्याच्या खोलवरच्या काउजकडे आपण पाहण्याचा धाडस करू शकतो. बबल्याच्या मानेची मला काळजी वाटते, पण त्याला ही दुखण्याच्या मुळावर इलाज करण्याच्या आनंदापेक्षा परिणामांचे मूल्य महत्त्वाचे वाटते. त्याचा नाईलाज आहे. माझ्या डोळ्याखालची काळी वर्तुळे वाढत होती. अनुवंशिकता म्हणून मी डोळे झाक करीत होतो, पण नीट विचार करून सध्या पुरेशी झोप घेत आहे, त्यामुळे बराच फरक पडला आहे. सध्या गॉगल वापरण्यामागचे माझे कारण फक्त ऊन वारा लागू नये हेच असते, डोळ्याखालची काही वर्तुळे लपवण्यासाठी नाही. Bablia, written by Amit Bedwe in the voice of Mihit Kulkarni. As the train starts rolling, everyone waits for Bablia to show up. Bablia is 6 years young chap, very adept at performing various antics and acrobatics and making one laugh heartily. He is a smallish fellow with a sizable mustache painted on his face. He always wears a round bowler hat which has a tassel on top of it. Even as he enters, the commuter starts smiling, anticipating the antics. He does his job efficiently, earning reasonable money out of that. I laugh too, but my heart skips a beat when he rolls his neck fast and makes the tassel jump about. Being a doctor, I can visualize his spinal joint straining
on the verge of acute pain. I asked him once, "Hey Bablia, doesn't it hurt?" "Yes, it does, sir," he answered, and then went on matter-of-factly, "But this is what makes them laugh and earns me that extra buck, right?" My God, I thought, the things people have to do to earn the daily bread. And look at his age. I remembered one of my friends visiting my clinic a fortnight ago. He had a 7-year-old son in town who complained of severe neck pain. Since I could find nothing obviously wrong, I asked him a few roundabout questions about his lifestyle. It became evident that since the summer vacations were on, this little chap was glued to the computer and was playing video games for hours on end. Naturally, I told my friend to stop that at once, but to my utter surprise he replied, "Yaar, let him play. He is a champion player, and due to this hobby of his, I find him sitting at one place quietly for 2-3 hours. I request you to give him some painkillers and the matter is over." As it is always said, work on the root cause of the problem, not on its symptoms. But this fairly affluent father couldn't provide a better alternative for his only son. Perhaps it was easier to treat the effects. How many times in the daily grind could we think of the root cause of a problem? Any problem for that matter? The effects are visible to anyone and everyone but you. Irritation, screaming at kids for their disproportionately puny wrongdoings, mild headache or slumber. All these are effects, but do we dare unearth the root cause and work on it? It appears Bablia is helpless. The root cause of his paining neck and spine are producing delightful gains for him. But Bablia can't help his basic situation single-handedly. At least not yet, not now. So it will go on. I see dark circles growing around my eyes every day. I had brushed them off as heredity, but nowadays I make it a point to get a good solid sound 7 hours sleep every night. I used to hide those dark circles behind big goggles, but now I use goggles only for the protection they offer from the sun and the wind.